जीएडी 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 प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 17 महाराष्ट्र निरसन विधेयक 2026 विचारात घ्यावे। बोला। आता सगळ्यावर बोलायला लागणार आम्हाला 2-2 तास। आता सभापती महोदय, नाही 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 मंत्री महोदय, अहो मी मागे घेणार आहे ना, मग मागेच घेत नाही आता मागेच घेत नाही आम्ही। नाही मागे ह्याच्यात घ्यायचं आलंच नाही, आता मागेच घेत नाही। प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 17 महाराष्ट्र निरसन विधेयक 2026 विचारात घ्यावे। प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 17 महाराष्ट्र निरसन विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात आले। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2 व 3 अनुसूची खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत खंड 2 व 3 अनुसूची खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले। मंत्री महोदय। सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 17 महाराष्ट्र निरसन विधेयक 2026 स्वीकृत करण्यात आले असल्यास संमत करण्यात यावे। प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 17 महाराष्ट्र निरसन विधेयक 2026 संमत करावे। प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 17 महाराष्ट्र निरसन विधेयक 2026 संमत करण्यात यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 17 महाराष्ट्र निरसन विधेयक 2026 संमत करण्यात आले। बिल 15 महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 15 महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती दुसरी सुधारणा विधेयक 2026 मी आपल्या अनुमतीने मांडतो। विधेयक मांडण्यात आले। भाषण करा। विधेयक मांडण्यात आले। तुम्हाला काय त्याचं हे विधेयकाचं समजलं? बोलणार कोण? महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 15 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती दुसरी सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो। हो। उपस्थित झालं पण त्यांनी कन्सर्ट घेतला, आपण हो बोललो। लक्षवेधी बाकी मांडू देत ना, उद्या घेतील। मांडलं तर काय, लेगवर आहे मंत्री, लेगवर आहेत। सभापतीमध्ये असं नाही चाललं ना। नाही कशा बोला ना, तुम्हाला काय बोलायचं? नाही बोलायचं काय सभापतीमध्ये? आपण जे 2 ठरले बिल, आपण जे 2 बिल आपली मान्य झाली। आता 93 बाकी आहे, लक्षवेधी बाकी आहे, बाकीचे प्रस्ताव बाकी आहेत। शिंदे, शशिकांत शिंदे बोला। नाही ते शिंदे उद्या बोलणार आहेत। ठरलेलं नाही। अहो ही सगळी लढाई शिंदेमध्ये चालली आहे। ती साताऱ्यात शिंदे, इथे शिंदे, काय चाललंय काय? ही शिंदेशाही किती? त्यामुळे तुमचं ऐकायचं ठरलंय। सभापती महोदय,